एक स्टडी झाला, जगातला सगळ्यात मोठं संशोधन होतं ते 1938 ला चालू झालं. त्या संशोधनात असे ठरले की एक 75 लोक निवडली त्यांनी. अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीत तो प्रयोग सुरू होता. काही शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन प्रयोग करायचं ठरवलं आणि तो प्रयोग असा होता की माणसाचं सुख कशात आहे, कोण माणूस सुखी असतो. ज्या माणसाकडे पैसा आहे तो सुखी, ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे तो सुखी, ज्याच्याकडे बंगला आहे तो सुखी, ज्याच्याकडे पोझिशन आहे तो सुखी, ज्याच्याकडे राजकारण आहे तो सुखी. कोण सुखी, असं 75 लोकांच्यावर प्रयोग करायचं ठरलं. 1938 ला हा प्रयोग सुरू झाला. कमीत कमीत 80 वर्ष चालला. म्हणजे त्या 75 जणांच्या लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत त्या शास्त्रज्ञांनी त्यांचं सगळं टेस्ट केलं. म्हणजे त्यांचं मेडिकल टेस्ट करत होते, त्यांच्या सगळ्या गोष्टी करत होते, त्यांना वेळोवेळी ट्रॅक करत होते. आणि ज्यावेळी हा प्रयोग संपला त्यावेळी त्यातल्या 75 जणांपैकी काही जण यशस्वी झाली होती, काही जण अपयशी झाली होती. परंतु ज्यावेळी ठरवलं ह्या माणसांचं सुख कशात होतं, म्हणजे पैशात, गाडीत, बंगल्यात, प्रॉपर्टीत, तर यापैकी कशातही नव्हतं. ती माणसं सुखी होती की ज्या माणसाने आपल्या घरातल्या आपल्या नात्याला वेळ दिला, ज्या माणसाने आपल्या फॅमिलीला वेळ दिला, ज्या माणसाने आपल्या मैत्रीला वेळ दिला ना, ती माणसं आयुष्याच्या शेवटच्या क्षणात मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या फिट होती आणि सुखी होती.